कोणी मानो न मानो हा शेवटी 1 ते 9 पर्यंतचा जो आकड्यांचा प्रवास आहे हा सगळ्यांना रोज पार करावाच लागतो. अंकशास्त्र आपण असं म्हणू शकू की एक एक्सरे आहे. वी कॅन अंडरस्टँड की कुठल्या लेवलपर्यंत हार्म होतंय, कुठल्या गोष्टी इन प्लेस आहेत, कुठल्या गोष्टी मिसिंग आहेत आणि कुठल्या गोष्टी फुलफिलिंग आहेत. नंबर 1 इज रूल्ड बाय सन. ऍज वी ऑल नो सन इज द किंग. सो ह्यांची जी एनर्जी आहे दे आर क्वाईट डॉमिनंट. पटकन ते हळवे होतात, पटकन कोणावर विश्वास ठेवतात, इनोसन्स असतात त्यांच्यामध्ये. सो 2 नंबरची ही फार अशी भोळसट आणि खूप अशी देवभोळी अशी लोक असतात. 3 नंबरमध्ये एक उदारता असते, एक व्हेरी लार्जर दॅन लाईफ काइंड ऑफ ऍटिट्यूड असतो त्यांचा. कारण की 3 नंबर हा गुरुचा आहे. गुरु हा अत्यंत उदार आणि सात्विक प्लॅनेट आहे. 4 नंबर हा राहूचा नंबर असल्यामुळे ह्या लोकांनी जेवढा जितक्या अर्लीएस्ट आपल्या शहरापासून लांब जाऊन काहीतरी करता येईल ते करावं. राहू लव्ज एक्सप्लोरेशन. म्हणजे मुळातच 5 नंबर हा मॅजिकल नंबर आहे. ह्याची ना कोणाशी शत्रुता आहे ना ह्याचं कोणाशी फार मैत्रत्व आहे. म्हणजे इट्स अ व्हेरी न्यूट्रल नंबर. म्हणजे आतापर्यंत मी कधी कोणाला 24, 15 किंवा अशा नंबरच्या 6 नंबरच्या लोकांना खूप जास्त ट्रबल्ड लाईफ वगैरे असं मी नाही बघितलं. हा, छोटे मोठे चॅलेंजेस लाईक एव्हरीबडी हॅव इन देअर लाईफ. 7 नंबरची जी लोक आहेत दे आर द मास्टर माइंड टू लिसन टू देअर इनर वॉइस. 7 नंबर ही खूप कामिंग एनर्जी आहे. स्पिरिच्युअलिटी हिलिंग मध्ये खूप छान करतात ही लोक. ती लोक बोलायला लागली की असं वाटतं की ऐकत राहावं. एक तर ती खूप कमी बोलतात. ह्या लोकांसाठी रादर दॅन स्पीड द डिरेक्शन इज मोर इम्पॉर्टंट. कारण 8 नंबर असल्यामुळे दे आर एनी हाऊ इज रूल्ड बाय सॅटर्न. काम हे पटकन होणार नाही हे त्यांनी आपल्या मनाशी खूणगाठ बांधलेली आहेच. 9 नंबर मॅजिकल नंबर आहे. हा मॅजिकल नंबर 24 असू दे, 6 असू दे, बट 9 बिकॉज सी अंडरस्टँड. गप्पा मस्ती अँड पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या भागामध्ये आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो विषय फार महत्वाचा आहे की आपल्याकडे अंकांना महत्व आहे. नंबर्स. नंबर्स काय, टीआरपी काय आहे, किती पैसे दिले, शेवटी सगळं गणित आकड्यांवर येऊन थांबतं. आपण आयुष्यात काय केलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला आकड्यांनी सांगितलं तर कळतंय तुम्हाला विषय काय असेल? अर्थात न्यूमरोलॉजी. आणि यासाठी या विषयावर बोलायला आपल्याकडे आहेत ज्योतिषाचार्य आणि वास्तुविशारद सुपर्णा नाईक. नमस्कार. नमस्ते. मॅम, मला सगळ्यात महत्वाचं सांगा, हे नंबर्स किती महत्वाचे असतात? नंबर्स सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या आधार कार्ड पासूनच सुरुवात होते. बरोबर. ज्यात तुम्हाला तुमची बर्थ डेट द्यावी लागते. तो जो नंबरचा प्रवास इथून चालू होतो तो येतो शाळेमध्ये. विचारतात की आपले नंबर्स कितने लाए. तुम्ही ऍडमिशनला गेलात की अगदी एक एक मार्कांवरनं कट ऑफ ठरतो. कट ऑफ वरनं तुमचं चांगलं कॉलेज मिळणार आहे का जाणार आहे तिथपासून सुरुवात होते. नंतर तुमचा तो जॉब इंटरव्ह्यू. जॉबमध्ये विचारतात की तुम्ही म्हणजे लाईक व्हॉट आर युअर प्रिव्हियस एक्सपिरियन्सेस. परत नंबर्स आले. लग्न, त्यासाठी मुहूर्ताच्या डेट्स काढणं, परत नंबर्स आलं. बरं, त्यातही आपण खूप बघतो की बाबा काय डेट्स घ्याव्यात, काय घेऊ नयेत. म्हणजे शेवटी काय तर ओव्हरऑल कोणी मानो न मानो हा शेवटी 1 ते 9 पर्यंतचा जो आकड्यांचा प्रवास आहे हा सगळ्यांना रोज पार करावाच लागतो. अगदी. रोजचा आपला शब्द आहे खूप छान, जे आपण सगळेच अनुभवतो, 9 to 5. नंबर्स. नंबर्स आहेत ना हे. 9 to 5 जो आपण करतो, लाईक एव्हरीबडी इज डुईंग देअर डेली चोर्स. प्रत्येकाला ज्योतिषशास्त्र माहितीये आणि अंकशास्त्र. अंक म्हणजे अर्थात नंबर्स फ्रॉम 1 to 9. ह्यामध्ये आपण असं को रिलेशन करू शकतो की आता बाकीच्या खूप लोक असं विचारतात की मग ज्योतिष आणि अंकशास्त्रामध्ये नक्की फरक काय. सो एक आपण असं उदाहरण घेऊयात मेडिकल फील्डशी अगेन कनेक्टेड. बिकॉज मी स्वतः एक इंजिनियर आहे, त्यामुळे मला अशा गोष्टी विथ एक्झाम्पल्स म्हणजे अंडरस्टँडिंगसाठी बेटर होतं. अंकशास्त्र आपण असं म्हणू शकू की एक एक्सरे आहे एखाद्याच्या व्यक्तीच्या कुंडलीचा. त्यातनं आपल्याला फार डेप्थ मध्ये कळत नाही, बट वी कॅन अंडरस्टँड की कुठल्या लेवलपर्यंत हार्म होतंय, कुठल्या गोष्टी इन प्लेस आहेत, कुठल्या गोष्टी मिसिंग आहेत आणि कुठल्या गोष्टी फुलफिलिंग आहेत. दॅट्स इट. जसं की एक्सरेतनं कळतं की फ्रॅक्चर आहे का, सगळं इंटॅक्ट आहे का, डिस्लोकेशन आहे, बस. तुम्हाला त्यातनं अजून इन डेप्थ जायचं असेल सो ऑब्व्हियसली एक्सरे विल नॉट हेल्प. तर त्या केसमध्ये आता सिटी आणि एमआरआय ला जावं लागतं. म्हणजे मी हे मेडिकल टर्म मध्ये सांगते. म्हणजे त्यामधनं तुमची मस्क्युलर ग्रोथ, बोन्स आणि त्यांची ओव्हरऑल प्लेसमेंट आपल्याला इन डेप्थ कळते. ते झालं आपलं ज्योतिषशास्त्र. कारण ज्योतिषशास्त्रामध्ये आपण 12 घरं आणि 9 ग्रहांचं प्लेसमेंट, दशा, महादशा, अष्टक वर्ग आणि ह्या सगळ्या गोष्टींचा तंतोतंत अभ्यास असतो. अंकशास्त्रामध्ये असं आहे की 2 गोष्टी आहेत, जे आता एव्हन आपल्या ऑडियन्सला तोंडपाठ झाल्याच असतील कदाचित, की एक म्हणजे मुलांक आणि भाग्यांक. सगळ्यांना माहिती आहे, आपल्या सगळ्यांचं काढून झालेलं आहे ऑलरेडी. सगळे एकदम सेल्फ इफिशियंट आहेत. मुलांक इज द सम टोटल ऑफ युअर बर्थ डेट आणि जो भाग्यांक तो म्हणजे तुमच्या टोटल बर्थ डेटची टोटल. म्हणजे तुमचा महिना,
साल साल. आणि तारीख. अगदी त्याची. त्यामुळे तुमचा एक असतो कंडक्टर, एक असतो ड्रायव्हर. म्हणजे एक असतो तुमचा मूलांक आणि एक असतो तुमचा भाग्यांक. सो मूलांक हे कसं प्ले करतात रोल, तर खूपदा असं आपल्याला अनुभवात आलेलं आहे की काही पर्टिक्युलर नंबरच्या व्यक्ती आहेत, त्यांच्या आयुष्यातनं शुक्लाष्टमी त्यांच्या मागे लागलेले चॅलेंजेस कधी जातच नाहीत. म्हणजे दे आर ऑलवेज इन ट्रबल, म्हणजे दे आर स्टील डुईंग वेल. तर बट अशा दे आर काही चॅलेंजिंग मोर, म्हणजे त्यांचं चॅलेंजिंग चॅलेंजेस जास्त आहेत चॅलेंजेस त्यांच्या जास्त आहेत. आयुष्यात. जे पटकन गोष्ट एका फटक्यात मिळू शकते, ती त्या लोकांना वारंवार 7-8 वेळा रिपिटेशन मोड मध्ये गेल्यानंतर दे कॅन अचीव्ह टू दॅट काइंड ऑफ अ सक्सेस. ती काही लोकांना एकदम इझिली मिळून जाते. म्हणजे दे हॅव लेस चॅलेंजेस इन देअर लाईफ. तसेच काही डेट्स आहेत, म्हणजे आता ह्यात घाबरून जायची ऍब्सोल्युटली गरज नाहीये, की 8 ह्या अंकाबद्दल प्रचंड भीती आहे. कारण सगळ्यांना माहिती आहे 8 हा शनीचा आकडा आकडा आहे. आहे. आणि ह्यामध्ये फक्त आपण 8 हा मूलांक घेतो, पण त्या आपण 1 ते 30 मध्ये जर का डेट्स बघितल्या तर 8 ही सिंगल डिजिट झाली. 17, सो एनी पीपल हु हॅव बॉर्न ऑन 8, 17 अँड 26, कारण की 26 ची पण डेट 8. 8 येते, 17 ची पण डेट 8च येते आणि 8 मध्ये तो मूलांक आहे. तुम्ही जर का बघितलं तर खूप देशांमध्ये आतापर्यंत जो मी रिसर्च केलेला आहे, जे घातपात आहेत किंवा ज्या काही एकदम डिस्ट्रक्टिव्ह गोष्टी आहेत, ते 26, 17 किंवा 8 किंवा 4 जवळपास त्याच डेट्सना झालेल्या आहेत. कारण की समहाव त्या डेट्स वरती एक आपण म्हणतो की नाही, एक थोडी निगेटिव्ह आपण एक इम्पॅक्ट जरा जास्त असतो. 26चा म्हणजे हल्ला जो झाला होता मुंबईवरती, जो बॉम्बस्फोटचा, सो तो 26 होता, म्हणजे परत तो 8चाच आकडा होता. आणि हे सगळे नंबर्स आहेत. सो त्यामुळे जर का एखाद्याचा ऑलरेडी 8 वरचा जन्म आहे, तर तो तर आयुष्यात कधी बदलू शकत नाही ना, त्याची पत्रिका बदलू शकेल. मग ह्यात त्यांनी काय करावं? हिअर कम्स ऍक्च्युली द प्ले ऑफ, आपण जे न्यूमरोलॉजी बद्दल आज जो पॉडकास्ट अच्छा. करतोय तो, ओके. ह्याला म्हणतात हाऊ टू फाइंड आउट द मिसिंग नंबर्स. म्हणजे आयुष्यात 8 आहे, त्यातनं तुम्ही काही तुमचा पिच्छा सोडू शकतच नाहीये. यू कॅनॉट आय मीन डिनाय द फॅक्ट दॅट यू आर बोर्न ऑन 8. त्यात जर का कोणी 8 ऑगस्टला जन्मला असेल तर मग 8-8, करेक्ट. सो इट विल बिकम द डबल इम्पॅक्ट. सो हॅव्हिंग सेड दॅट, मग ह्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागतं, तर शनीचे मित्रग्रह आहेत त्यांची मदत घ्यावी लागते. सो दॅट शनीचा जो प्रभाव आहे आपण तो न्यूट्रलाइज किंवा तो जरा इज ऑफ करू शकतो. त्या लोकांवरती जे बर्डन आहे, इमोशनल, फिजिकल, किंवा एक प्रकारची त्यांच्यामध्ये उदासीनता बघून येते. दुनियाकडे किंवा एक जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा थोडासा एक निराश किंवा एक आपण त्याला म्हणू शकू ना, की अरे मला माहितीये माझं मी चालले पण माझं काम होणारच नाही. सो त्यांची पर्सनॅलिटी तशी बनून जाते की मला हे इझिली मिळणारच नाही. सो दे कॅन टेक द नंबर्स ऑफ लाईक 6, कारण की तो शुक्राचा नंबर आहे. आणि आपण जर का आता इथे थोडंसं न्यूमरोलॉजी शिकताना मला असं वाटतं, कारण मी एक ज्योतिषी आहे, की इथे तुम्हाला ज्योतिषाबद्दलचं आणि ग्रहांबद्दलचं ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की आपल्याला हे कळायला पाहिजे की कुठल्या ग्रहांचे कुठले मित्रग्रह आहेत आणि कुठले शत्रुग्रह आहेत. ठीक. तसेच कुठल्या नंबर्सचे कुठले अँटी नंबर्स आहेत आणि कुठले फेवरेबल नंबर्स आहेत, ओके. की जे दोन एकत्र आल्यानंतर, जसं आहे की दुधामध्ये तुम्ही दही टाकलं तर ते फाटणार आहे, म्हणजे पूर्णच दुधाचं दही होऊन जाणार आहे. सो तुम्ही दुधात काय टाकताय ह्याच्यावरती सगळं अवलंबून आहे की त्याचं बरोबर. फायनल आउटकम काय येणार आहे. हम्म. सो आपण आजचा जो पॉडकास्ट आहे तो त्यासाठीच आहे आय गेस, की Correct. नंबर्स आपण कसे रिव्हील किंवा डिकोड करू शकू. आता आपण आज मुलांकांविषयी बोलतोय, बरोबर ना? करेक्ट, ऍब्सोल्युटली. मग आपण एक नंबर पासून जाऊया, कारण हा पहिला नंबर आहे. पहिलाच नंबर आहे. नंबर 1. सो नंबर 1. सो देर इज अ व्हेरी ब्युटिफुल सेइंग दॅट एव्हरीवन नोज की नंबर 1 कोण होतं. सेकंड थर्ड नंबरचे लोक लक्षात राहत नाही. हु वोन द रेस, पीपल ऑलवेज रिमेंबर दॅट. सो नंबर 1 इज रूल्ड बाय सन, म्हणजे सूर्याचा रूल्ड आहे तो. आणि ऍज वी ऑल नो सन इज द किंग. सो ह्यांची जी एनर्जी आहे दे आर क्वाईट डॉमिनंट, म्हणजे काही पॉझिटिव्ह आणि काही निगेटिव्ह ट्रेट सगळ्यांमध्येच असतात. दे आर क्वाईट डॉमिनंट, बट ऍट द सेम टाइम दे हॅव द करेज टू रूल द पार्टी. दे आर द गुड लीडर्स. म्हणजे जर का एखादा तुम्हाला एक मॉब आहे आणि समबडी इज नॉट गुड टू लीड दॅट मॉब, तर यू नीड द लीडर. असं आपण म्हणतो ना, की जर का ज्यांचा लीडर चांगला असेल तर ती पूर्ण टीम छान बनते. करेक्ट. कारण की समबडी इज देअर टू इन्स्ट्रक्ट देम, की आता ह्यानंतर आपल्याला हे करायचंय. सो ऍक्शन प्लॅन तयार करणारं जर का कोणी असेल तर ते नंबर 1चे लोक आहेत, बिकॉज दे हॅव व्हेरी सॉर्टेड आयडियाज इन देअर माइंड. दुसरी गोष्ट, थोडा डॉमिनन्स असतो सूर्याची आहे, आणि देर इज अ व्हेरी थिन लाईन बिटवीन द इगो आणि सेल्फ रिस्पेक्ट. पण ह्यांच्यामध्ये थोडंसं असं असतं की जर का त्यांचे इगो खूप इन्फ्लिक्टेड वाढला तर मग खूपदा ते तोंडावरही पडतात, की जिथे आपण म्हणतो ना अति तिथे माती. कारण की एका सर्टन लेवल पर्यंत यू नीड टू हॅव अ कंट्रोल ऑन युअर इगो. आय मीन इगो इज अ निगेटिव्ह टर्म. सेल्फ रिस्पेक्ट
ऑफकोर्स प्रत्येकालाच असलाच पाहिजे. तर हा नंबर 1चा आहे. नंबर 1 हे कॉम्बिनेशन्स आहेत ते नंबर 1, 19 म्हणजे 19 तारीख आणि 28. बरोबर. कारण की 9 आणि 1, 10 म्हणजे बरोबर. सगळ्याची टोटल शेवटी एक एकच आधी येते. पाहिजे. हां. ह्यात जर का मिरॅक्युलसली काढून बघितलं आपण, तर एक खूप मजेची गोष्ट आहे, की हे सगळे पायोनियर लोक आहेत. म्हणजे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात नॉट जस्ट वेल्थ वाईज, पण ते ज्या क्षेत्रामध्ये गेले त्यात त्यांनी उच्च नाव कमवलंय. टू स्टार्ट विथ पहिले आपले रतन टाटा. म्हणजे रतन टाटा इज लाईक अ अल्टिमेट नेम इन द फील्ड ऑफ एंटरप्रिनरशिप, फिलॉन्थ्रॉपी. म्हणजे त्यासाठीच तर ऍक्च्युली ते ओळखले ही वॉज अ जातात. पिअर सोल बेसिकली. सो 28 तारीख रतन टाटांची, लता दीदींची अगेन 28 तारीख म्हणजे त्या आता गानकोकिळा आहेत आणि संगीत आणि कलेच्या क्षेत्रामध्ये त्या सरस्वती मानल्या जातात. इलॉन मस्क इन द फील्ड ऑफ एआय, आजकाल तो जे काही करतोय मास मिशन अँड एव्हरीथिंग, सो इट करेक्ट. इज लाईक बियॉन्ड इमॅजिनेशन. टेस्ला तर हे इनोव्हेशन आहे, म्हणजे ही इज अ पायनियर. तुम्ही जर का ह्यात पूर्ण बघितलं तर यू विल अंडरस्टँड की 28 तारीख आणि बिल गेट्स, हु इज द लाईक सुपर कम्प्युटर साठीच करेक्ट. ओळखला जाणारा व्यक्ती आहे. So these all people are actually billionaires, trillionaires, but at the same time they are the pioneers in their field. So ही अशी तारीख आहे 28. 28 म्हणजे अगेन एक. एक. हं. सो दॅट्स द रिझन की मला असं वाटतं की म्हणजे बिलियनियर टिलियनियर होण्यासाठी 28च लागेल असं नाहीये. बट इफ यू अंडरस्टँड की सगळ्यांची तारीख जी आहे ती 28 वरतीच येते. पण मग आता 1 तारखेचे मित्र कोण आणि शत्रू कोण? शत्रू म्हणजे ज्यांचं त्यांच्यावर पटत नाही आणि ज्यांचं त्यांच्यावर चांगलं पटू शकतं. 1 तारीख ऍक्च्युअली ही सूर्याची तारीख आहे. बरोबर. त्यामुळे सूर्य हा राजा आहे. त्यांचं अत्यंत उत्तम छान बसतं ते म्हणजे 9 तारखेच्या लोकांशी. 9 म्हणजे मंगळाची, तो सेनापती आहे. बरं. सो एक आहे राजा आणि एक आहे सेनापती. सो वेन दे बोथ ऍक्च्युअली कम्स टुगेदर दे कॅन विन द रेस. त्यामुळे त्यांचं जे कॉम्बिनेशन आहे ते अल्टिमेट आहे. म्हणजे दे कॅन डू वंडर्स. ऍट द सेम टाइम 5 हा नंबर असा आहे की तो सगळ्यांबरोबर छान जुळतो, जमतो. सो एक म्हणजे एक नंबर्सवाल्यांचं 5 आणि 9. 9 ह्यांच्याशी खूप छान जमतं. कोणाशी अजिबात जमत नाही, तर ते आहे 8. म्हणजे 8 ही शनीची आहे. 8 हा आकडा शनीचा आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहितीये की शनी रूल्स द 8 आणि एक नंबर सूर्याचा आहे आणि शनी आणि सूर्य हे मायथॉलॉजिकली पिता पुत्र असले तरी पण ते त्यांचं पटत नाही. म्हणजे दे आर एनिमिकल टू इच अदर. त्यांचं शत्रुत्व आहे. आपल्याला तर हे फक्त कोणीतरी असं म्हटलंय मायथॉलॉजिकली तर आपणही म्हणून टाकू असं नाही. देर इज अ रिझन. आय टेल यू व्हॉट. सूर्य हा सेंटरला आहे ग्रहमालेमध्ये. शनीला जर का आपण बघितलं सूर्यापासून सगळ्यात जो लांबचा ग्रह आहे तर तो शनी, बरोबर. ज्याच्यापर्यंत अत्यंत कमी प्रमाणात सूर्यप्रकाश पोहोचतो. म्हणजे जर का बघायला गेलं तर. आणि सगळ्यात जास्त वर्ष लागतात त्याला सूर्याभोवती परिक्रमा करायला. परिक्रमा करण्यासाठी. आणि तेच कारण आहे की सूर्याला आपण मंद म्हणतो, कारण त्याची चाल मंद आहे. शने शने. कारण की एकदा का तो एका राशीमध्ये आला की तो 2.5 वर्ष राहतो. म्हणूनच त्याला पनवती किंवा 7.5 2.5 वर्षांची म्हणजे इट इज क्वाईट अ बिग सर्कल. सूर्य हा प्रकाशाचा द्योतक आहे आणि शनी हा अंधाराचा द्योतक आहे. त्यामुळे शनीच्या सगळ्या रेमेडी ह्या सूर्यास्तानंतर करतात. सूर्याला अर्घ्य हे आपण सकाळी उठल्या उठल्या देतो. त्यामुळे त्यांच्यातच मुळात तफावत फार आहे. सूर्य हा अग्नी आहे, शनी हा वात आहे किंवा त्यामध्ये एक प्रकारचा एक थंडपणा आहे. सो त्यामध्ये त्यांचे टेम्परामेंट वाईज त्यांचे ज्या एनर्जीज आहेत फ्रिक्वेन्सी, दोज आर पोल्स अपार्ट. ओके. त्यामुळे त्या एकत्र आणू शकत नाही. त्यामुळे जो 1 नंबरचा माणूस आहे तो 8 नंबरशी चालून घेईल. पण आय डोंट थिंक की लग्नाच्या ठिकाणी किंवा लग्न जुळवताना किंवा आपण मित्रपरिवारामध्ये पण बघू शकतो. आपण नॅचरली काही नंबरशी ऑटोमॅटिकली व्हेरी ऑर्गॅनिकली कनेक्ट करतो. पण तेच आपल्या बाकीच्या काही आता काही एम्प्लॉईज आहेत आणि त्यातले काही नंबर्स आहेत आणि देअर आर सम एम्प्लॉईज यू कॅन से की त्यांनी आपलं काही वाईट केलेलं नाहीये. त्यांच्याबद्दल आपली काही शत्रुता पण नाही. बट समहाऊ वी डोंट जेल व्हेरी वेल विथ देम. मग त्याचं कारण काय? बिकॉज यू डोंट हॅव दॅट काइंड ऑफ अ कम्पॅटिबिलिटी ऑर फ्रिक्वेन्सी अलाइन विथ इच अदर. ओके. तुमचं टेम्परामेंटच वेगळं आहे. करेक्ट. सो दो यू आर वर्किंग टुगेदर यू विल नॉट बी द गुड पार्टनर्स. येस. त्यामुळे 1 आणि 9 1 आणि 8 यांचं फार जमत. जमत नाही. त्यामुळे माझ्याकडे आता 2-3 केसेस आल्या होत्या. तो 8 होता आणि त्याचा म्हणजे बॉस 1 नंबरचा होता. सो ते म्हणाले की खूपच कंपनीमध्ये त्रास आहे. म्हटलं हा कंपनीचा त्रास नाही, हा कुठल्या तरी एका व्यक्तीचा त्रास आहे. सो ही म्हटली हा ही वॉज लाईक नंबर. सो आय थिंक यू हॅव ओनली वन चॉईस टू इदर स्विच द कंपनी ऑर बी विथ दॅट बॉस. बिकॉज यू कॅन चेंज एनीबडीज बिहेवियर फॉर दॅट करेक्ट, मॅटर. करेक्ट. त्यानंतर येतो नंबर 2. नंबर 2 म्हणजे अगेन सूर्यानंतर जो दुसरा आहे तो चंद्र. आणि चंद्र हा अत्यंत मृदू आणि शीतल ग्रह आहे. आपण हेही म्हणतो की चंद्राकडून आपण मन आणि माता ह्या दोन्ही गोष्टी बघतो. सो
म्हणजे आपण म्हणतो की चंद्रमा मनसो जातः, म्हणजे चंद्र हा मनाचा कारक आहे. आणि जिथे मनाने आपण विचार करतो तिथे बुद्धीने आपण विचार करत नाही. सो सम पीपल आर व्हेरी इमोशनली इन्क्लाइंड. पटकन ते हळवे होतात. पटकन कोणावरही विश्वास ठेवतात. इनोसन्स असतात त्यांच्यामध्ये. सो 2 नंबरची ही फार अशी भोळसट आणि खूप अशी देवभोळी अशी लोकं असतात. पटकन इमोशनल होतात. त्यांना कोणीही मॅनिप्युलेट पटकन करू शकतं. कारण की चंद्र हा कसा आहे ना, हा पाण्यासारखा आहे. म्हणजे पाण्याचाच कारक आहे. त्यामुळे त्याला जिकडे ओढ मिळेल ना, तिकडे ते वाहतं. म्हणजे जिकडे त्याला प्रेमाची ओढ मिळेल, तो पटकन विश्वास ठेवून मोकळा होतो. मग ह्याच लोकांना जास्त फसवणारे लोकही भेटतात. हम्म. कारण की त्यांच्या हळवेपणाचा खूपदा फायदा घेतला जातो. फायदा घेतला जातो. तर त्यामुळे 2 नंबरची ही मृदू राशीची लोकं आहेत. सो आणि मुळात चंद्र हा त्यांचा कारक असल्यामुळे मोती आलाच. हम्म. पण ह्या पॉडकास्ट थ्रू मला हेही सांगायचं की जरी आपला हा अंकशास्त्राचा असला, तरी खूपदा असं सांगितलं जातं की तुम्ही कर्क राशीचे आहात, तुम्ही मोती घाला, हे करा. तर हे खूप डेंजरस आहे. कारण की जर का चुकीचा मोती घातला किंवा चुकीच्या रेमेडीज झाल्या, तर त्यातनं माणूस नसलेल्या डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. हो. सो इट्स व्हेरी काइंड ऑफ, मला असं वाटतं की एखाद्या चांगल्या ऍस्ट्रॉलॉजरचं आणि एक अंक ज्योतिषशास्त्र माणसाचं ते काम आहे, की समोरच्या व्यक्तीमध्ये आता कुठल्या गोष्टींची कमतरता आहे, ते बघून त्याला फुलफिलिंग आणि आपण त्याला असं म्हणू की त्याची उणीव भरून काढणाऱ्या रेमेडीज द्यायला पाहिजे. ना की ऑलरेडी ज्याला ट्रबलसम प्लॅनेट्स आहेत त्याला अजून ट्रबलसम करणं. बरोबर. हा. राईट. मग त्याचा जर म्हणून मोती पण 2 नंबरला बरेच वेळा घालायला सांगतात ना सांगतात. मोती. पण त्यासाठी आधी पत्रिकेमध्ये तुमचा चंद्र कुठं आहे ते बघणं गरजेचं बघणं आहे. गरजेचं आहे. म्हणजे न्यूमरोलॉजिकली जसं मी ॲज आय सेड बिफोर, की हा फक्त एक ठोकताळ आहे. एक्सरेतनं आपल्याला फार डीपमध्ये त्याची मस्क्युलर पेन किंवा लिगामेंट इंजुरी एक्सरेतून दिसू शकत नाही. ती आपल्याला पत्रिकेतून दिसते. पण हा टू डील विथ, आणि नाव एव्हरीबडी इज फॉलोइंग द नेम चेंज, द न्यूमरोलॉजी इज सो इन अ बूम मार्केट. सो प्रत्येकाला ऍटलीस्ट हे तरी माहितीये की ह्याचे हे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ओके. राईट. सो 2 नंबर जो आहे तो 5 नंबरशी छान जातो. शुक्राबरोबर 6व्या नंबरशी पण तो छानच जातो. आणि ऑफकोर्स 3 नंबर हा जो आहे तो गुरुचा आहे. त्यामुळे 2 आणि 3चं कॉम्बिनेशन पण छान आहे. कशाबरोबर तो छान जात नाही, तर तो 4 नंबर बरोबर व्यवस्थित जात नाही. कारण 4 नंबर राहूचा आहे. आणि चंद्र आणि राहू जेव्हा एकत्र येतात, दे क्रिएट इल्युजन, भ्रम निर्माण करतात. त्यामुळे खूपदा त्या लोकांचं कॉम्बिनेशन जे आहे, ते खूपदा फेल रिलेशनशिप म्हणा किंवा ओके. ह्या गोष्टीत ठरतं. ओके. की 2 पैकी कोणीतरी एक चीटिंग मेंबर असतो आणि कोणीतरी एक खूप लॉयल आणि डेडिकेटेड असतो. अच्छा. सो ओके. त्यामुळे हे कॉम्बिनेशन बघताना आपण हे बघावं की प्रत्येक वेळेस हे शक्य होत नाही. पण ऍटलीस्ट आपण कुठल्या लोकांशी डील करताना आपण त्यांचे नंबर्स काय आहेत, तर वी कॅन अंडरस्टँड की आपण त्या व्यक्तीशी कुठल्या एनर्जेटिकली कशा प्रकारे अलाइन करू शकतो स्वतःला. ओके. कारण आपण दुसऱ्याला बदलू शकत नाही, आपण आपल्या स्वतःला बदलू शकतो. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. 2 नंबरचे कोणी आम्हाला सेलिब्रिटीज सांगू शकाल? शाहरुख खान 2 नंबर, गांधीजी 2 ऑक्टोबर. येस. आणि तुम्ही जर का बघितले तर आपल्या हातात नोटांवरती गांधीजींचा रोज आपल्या बरोबर रोज असतात. आपल्या वी कॅरी दॅट एनर्जी. एनर्जी. सो इफ समबडी इज रुलिंग द होल करन्सी, म्हणजे रुलिंग द करन्सी म्हणण्यापेक्षा त्या करन्सीवरती ते आहेत. सो यू कॅन अंडरस्टँड द मॅग्निफिकेशन ऑफ दॅट हे. आणि त्यांनी पण जो सत्याग्रह केला, मिठाचा सत्याग्रह, तर तुम्ही जर का म्हणजे इफ यू गो बॅक अँड लाईक अनालाइज, की आपल्याकडे जहाल मतवादी आणि मवाळ मतवादी असे स्वातंत्र्य सैनिक होते. बरोबर. टिळक होते जहाल मतवादींमध्ये आणि गांधीजी मवाळ हा. मतवादी. म्हणजे कोणी एक गाल दिला तर दुसरा पण द्या बाबा हम्म. तुम्ही, असं. सो हा त्यांच्याकडे एलिमेंट कुठून आला? सो दॅट इज रूल बाय, ऍज आय सेड, की 2 नंबर चंद्राचा. चंद्राचा. दे कॅनॉट बिकम क्रुएल, दे कॅनॉट बिकम लाईक व्हेरी डॉमिनंट. त्यांच्यात तो नाहीच आहे. जसं सन मध्ये एक रुलिंग एनर्जी आहे ना, ती 2 मध्ये ती कम्प्लिटली मिसिंग आहे. दे कॅन बी व्हेरी नर्चरिंग, व्हेरी मदरली, सगळ्यांना पुढे घेऊन जाणं. सो ही एनर्जी त्यांच्यामध्ये असते. सो इट्स लाईक दॅट. नंबर 3. सो नंबर 3 इज ऍक्च्युली तो गुरुदेवांचा नंबर आहे. म्हणजे गुरु इज रूल्ड बाय 3. सो नंबर 3 पीपल आर कम्प्लिटली, आपण असं म्हणू शकू की गुरुमध्ये 2 राशी येतात परत, धनु आणि मीन. आणि ह्याला मध्ये मध्ये थोडासा मी राशींचा रेफरन्स ह्यासाठी देतेय की ह्या सगळ्यांची मस्त गुंफण जमली ना, की माणसाला ते अनालाइज करायला इझी पडतं. कारण की फक्त नंबरला धरून आपण बोललो तर लोकांना त्याचा पुढचा मागचा रेफरन्स लागत नाही. बरोबर. की मग का असं आहे, म्हणजे 3 नंबरची लोक एवढी उदार का असतात? सो 3 नंबर्स इज रूल बाय ज्युपिटर. आणि गुरु हा असा आहे की त्याला ज्ञानाशिवाय मटेरियलिस्टिक गोष्टींबद्दल त्याला भानच नसतं. म्हणजे ते असं म्हणतात, तुम्ही माझ्याकडून पैसे घ्या पण तुम्ही मला ज्ञान द्या. सो ते भुकेले असतात की कुठून त्यांना ज्ञान मिळतंय, कुठून त्यांना काय नवीन शिकायला मिळतंय. सो ही ती लोक आहेत की जी वयाच्या अगदी 40शी मध्ये सुद्धा नवीन सर्टिफिकेशन करू शकतात.
कायम शिकत राहू शकतात. आणि 3 नंबरमध्ये एक उदारता असते. एक व्हेरी लार्जर दॅन लाईफ काइंड ऑफ ॲटिट्यूड असतो त्यांचा. कारण की 3 नंबर हा गुरुचा आहे. गुरु हा अत्यंत उदार आणि सात्विक प्लॅनेट आहे. त्यामुळे 3 नंबरला आपण हार्डली असं म्हणू शकत नाही की दे आर व्हेरी आपण असं म्हणतो ना खूपदा, की अरे ही एनर्जी खूप डिस्ट्रक्टिव्ह आहे किंवा हे खूपच हायपर होत आहेत. दे आर व्हेरी काम पीपल अँड दे हॅव अ व्हेरी लाँग टर्म प्लॅन. आणि ते खूप स्लो थिंकर असतात, बट वन्स दे डिसाइड समथिंग दे आर द फिनिशर. वाव. सो ओके. ही ती 3 नंबरची एनर्जी आहे बेसिकली. सो 3 नंबरसाठी तुम्ही हेच करू शकता की तुमचं 5 नंबरशी छान जमेल, 6 नंबरशी. आणि सगळ्यात जो मास्टर नंबर आहे, म्हणजे जर का घरामध्ये कोणी 3 नंबर असेल, कोणी 6 नंबर असेल, म्हणजे सपोज बायको 3 नंबर असेल, नवरा 6 आणि सपोज मुलांचा कुठला तरी 9 असेल, तर ते एक मास्टर कोडच क्रॅक करतायत घरामध्ये. कारण की आपण टेस्लाचा कोड बघितला तर 369. नाही. सो 369 इज अ मास्टर कोड. तर हो. त्यामुळे जर का असं घरामध्ये तुम्ही बघा, जर का अशा नंबरची लोक एकत्र असतील ना, तर नॅचरली घरामध्ये ती हार्मनी पण राहते. म्हणजे त्या घरामध्ये आपल्याला खूप कलह झालेले, भांडाभांडी किंवा डिवोर्स प्रकरण होत आहेत, असं काही दिसत नाही. कारण की सगळ्यांची एनर्जी एकमेकाला अलाइंड आहे. सो हा प्रत्येकाला अनुभव येतो. आणि जेवढे कन्सल्टेशन आजकाल मी केलेत, आय ऑलवेज डू द न्यूमरोलॉजी आणि ज्योतिष. ज्योतिषाचे. वाव. सो आय ऑलवेज चेक की बाबा ह्यांच्या घरात जर का असे नंबर्स आहेत किंवा ह्याचा नंबर असा आहे, सो व्हॉट आर द चॅलेंजेस दॅट ही माइट फेल. आणि जर का पत्रिकाही चॅलेंजिंग असेल, तर मला त्याही प्रकारच्या म्हणजे रेमेडीज देता येतात की बाबा सपोज नावाची टोटल चुकतीये हम्म. किंवा त्याला ती मॅच होत नाही एनर्जीला. काही लोकांचं घरातलं नाव वेगळं असतं, बाहेरचं नाव वेगळं असतं. बरोबर. हा. आधार कार्डवरती आणि काहीतरी वेगळंच नाव असतं. सो दिस एनर्जी ऑफ कॉलिंग बाय युअर नेम ऑल्सो डज मॅटर इन न्यूमरोलॉजी बेसिकली. म्हणूनच ओके. आजकाल लोक नेम चेंज करून घेतात. करेक्ट. हा, आपण नंबर झाले की त्या प्रश्नाकडे येणारच आहोत. सो 3 नंबरचे अगदी फेमस लोक जे सगळ्यांना माहिती आहेत, ते म्हणजे थलायवा, रजनीकांत ज्यांची 12 तारीख आहे, आणि शरद पवार त्यांची 12 आणि आहे. तेही डिसेंबर 12/12. बरोबर. सो ह्यांची टोटल सम 3 होते. आणि वी कॅन अंडरस्टँड, म्हणजे हे तर आपण अतिशयोक्ती महाराष्ट्रातले आपण आहोत. साऊथला गेलो तर रजनीकांतचे देऊळ लोकांनी त्यांच्या फॅन्सनी, देवळं म्हणजे बांधली ही आहेत. इज द हो. ओनली लिव्हिंग बिंग ऑन द अर्थ की ज्यांचं देऊळ बांधून टाकलंय लोकांनी. म्हणजे इतकं त्यांना त्या लेवलचं अडमायरेशन आहे. हम्म. आणि त्यांचं कामही तेवढं आहे. म्हणजे फिलॉन्थ्रॉपी म्हणा किंवा त्या लोकांसाठी त्यांनी तेवढं केलेलं आहे. सो हा 3 नंबरचा गुणधर्म आहे. 4. 4 नंबर हा राहूचा नंबर आहे. 4 नंबर हा राहूचा नंबर असल्यामुळे ह्या लोकांनी जेवढं जितक्या अर्लीएस्ट आपल्या शहरापासून लांब जाऊन काहीतरी करता येईल ते करावं. राहू लव्ज एक्सप्लोरेशन. म्हणजे राहू हा असा प्लॅनेट आहे की जो हायकिंगवर जाणं, एक्सप्लोर करणं, नवीन सिटीज जाणं, नवीन कंट्रीज जाणं, म्हणजे आहे त्या ठिकाणापासून लांब जाऊन काहीतरी एक्सप्लोर करणं. सो ही जी 4 नंबरची मुलं तुम्ही घरातही बघू शकता की ह्यांची आउट ऑफ बॉक्स थिंकिंग असते. म्हणजे सगळी मुलं काहीतरी एक मेथडचं सम आहे, हा. एका मेथडनी हे त्यांची नवीन मेथड इन्व्हेंट करतात. नाही, मी ह्यानीच करणार. बिकॉज वी कॅनॉट स्टॉप देअर एनर्जी. त्यांची राहूची एनर्जी. आणि राहूला आपण आउटकास्ट प्लॅनेट मानतो. म्हणजे सपोज सोशल नॉर्म मध्ये ABC हे लिहून दिलेलं आहे की आपल्याला हे करायचंय. राहू म्हणतो मी हे काहीच करणार नाही. आय डू कम्प्लिटली अपोजिट. मला जे वाटेल ते मी करणार. ही राहूची एनर्जी असल्यामुळे खूपदा 4 नंबरची जी लोक आहेत ना, ती समाजाला ट्रबलसम ठरतात. कारण ते कोणाचंच काही ऐकत नाहीत. दे आर व्हेरी स्टबन. दे हॅव अ व्हेरी डिफरंट थॉट प्रोसेस ऑल टुगेदर. की अर्थात हीच लोक रिसर्चरमध्ये पण जाऊ शकतात. पण अगेन राहूचं असल्यामुळे ह्यांना जी एक कंटिन्युअसच एक डोपामाइन बूस्ट लागत असतो की नाही आता हे झालं की ते झालं की ते. सो आता राहू, आता आपण रोज हातात राहू घेऊनच फिरतो. सो मोबाईल फोन इज व्हॉट? राहू. हा. मोबाईल फोन इज राहू बिकॉज अल्टिमेटली ऑल द न्यू गॅजेट्स, ज्या काही नवीन तुम्ही ऍप्स डाउनलोड करताय, AI, ChatGPT, so you can do anything, you can ask them to do anything for you. So that is invented because of the Rahu. बिकॉज राहू हा कनेक्शन आहे कम्प्लिटली टेक्नॉलॉजीशी, नवीन टेक्नॉलॉजी. सो आता आपल्या मानवी उत्क्रांतीनुसार जर का आपण बघितलं, अगदी चाकापासून ते आपण आता ChatGPT पर्यंत आलो, इट्स अ व्हेरी बिग स्पॅन. येस. सो कलयुगामध्ये राहू सारखा ग्रहच नाही की जो तुम्हाला छप्पर फाडके देईल. फक्त ह्या 4 नंबरच्या एनर्जीला आपल्याला प्रॉपरली अलाइन करायला पाहिजे. म्हणजे सपोज तुमच्या घरात 4 नंबरची काही मुलं असतील, 4 म्हणजे 4 22, तर त्यांना तुम्ही अभ्यासाव्यतिरिक्त अजून काहीतरी एक ऍक्टिव्हिटी 13 द्या. पण ना, 13 4 13 पण, 22. या हा. एक्झॅक्टली.
त्यांना अजून काहीतरी ऍक्टिव्हिटी द्या सो दॅट दे कॅन डू समथिंग एक्सेल इन दॅट पर्टिक्युलर फील्ड. कारण ते बे करण्यासाठी त्यांचा जन्म झालेलाच नाही. आणि द मोर यू ट्राय टू सप्रेस देम द मोर दे विल बिकम रिबेलियस. मग ते ऐकत नाहीत. मग मुलांच्या खूपदा कंप्लेंट येतात आई वडिलांचे की आमची मुलं आमची ऐकतच नाहीत, खूपच डिफिकल्ट आहे. ऍक्च्युअली ती डिफिकल्ट नाहीये, त्यांच्या बुद्धीला जी बूस्ट लागतीये ती तुम्ही त्यांना देत नाही आहात. सो इट्स लाईक की राहुलला आपल्याला खाद्य पुरवावं लागतं सारखं नवीन नवीन गोष्टींचं, सो दॅट वी कॅन कीप हिम एंगेज ऑल द टाइम. ओके. कारण आपण हिंदीमध्ये म्हणतो की खाली दिमाग शैतान का घर. सो मोर दे बिकम वेकंट दे विल मोर लाईक अ शैतान. सो इट्स लाईक दॅट. सो इट्स लाईक अ डेमोनिक एनर्जी पण यू कॅन चॅनलाइज दॅट ऍक्च्युअली. ग्रेट. म्हणजे जर चॅनलाइज झालं तर त्यांच्यासारखे पायनियर्स होऊ शकतात 4 तारखेचं. एक्झॅक्टली. म्हणजे त्यांच्यामध्ये ती एक कपॅसिटी आहे टू क्रिएट ऑल्सो समथिंग. जसं आपण म्हटलं आज आपल्या हातात जर फोन आहे तर त्याच्यात रोज काहीतरी नवीन घडणारच आहे. अगदी. आणि तुम्ही फक्त मला लास्ट रील दाखवा तुमच्याकडे. स्क्रोलचा लास्ट रील आहे का तुमच्याकडे? हा, लास्ट रील, देर इज नो सच टर्म ॲज अ लास्ट रील. द Correct. मोर यू स्क्रोल द मोर यू विल गेट फीडेड इन युअर Correct. माइंड. कारण की देर इज नो एंड. तसं राहूच्या अपेक्षांना आणि वासनांना एंड नाही. त्यामुळे 4 नंबरची लोक ही नेहमी संतुष्ट नाही राहत. म्हणजे हा त्यांचा ऍक्च्युअली प्रॉब्लेम आहे. दे कॅनॉट बी सॅटिस्फाईड. त्यांना असं वाटतं की नाही माझ्यामध्ये हे मिसिंगच आहे, मला अजून हे पण करायचंय, मला ते पण. सो ज्यांना कोणाला पॉसिबल आहे, ज्या मुलांना बाहेर शिकायला जायचंय अब्रॉडला, लाईक मास्टर्ससाठी आजकाल जातात, सगळ्यांना शक्य नाही, आय अंडरस्टँड, तर त्यांनी पाठवावं. कारण ह्या लोकांचा भाग्योदय आपल्या मातृभूमीपासून लांब गेल्यावरतीच होतो. आणि त्यांचं कोणाशी जुळतं जास्त मग 4 नंबर? 4 नंबरचं जुळू शकतं 2. म्हणजे आपण असं म्हणू शकू की म्हणजे सूर्य आणि चंद्र हे त्यांचे शत्रू आहेत 1 आणि 2. मग बाकी 5 आणि 6 ह्या 2 नंबरशी त्यांचं छान जुळू जमू शकतं. 4 नंबर साठीची जी फेमस जी आहे तर ती म्हणजे बराक ओबामा आणि अमित शहा. सो त्यांची टोटल आहे तर ती 4च येते. सो दे आर कम्प्लिटली ट्रेंड सेटर इन वेर एव्हर दे गो. सो अंडर रूल ना, दे आर रूलही केलेला आहे. ऍक्च्युली रूलही केलेलं आहे. करेक्ट. त्यानंतर तुम्ही म्हणालात तो येतो तो मैत्रीचा नंबर, दॅट इज Correct. 5. हो. तर सगळ्यांची मैत्री का असते त्या नंबरची? कारण 5 नंबर हा बुधाचा नंबर आहे आणि बुधाच्या ज्या 2 राशी आहेत त्या मिथुन आणि कन्या ह्या 2 आहेत. सो ह्यामध्ये जर का आपण बघितलं तर म्हणजे मुळातच 5 नंबर हा मॅजिकल नंबर आहे. ह्याची ना कोणाशी शत्रुता आहे ना ह्याचं कोणाशी फार मैत्रत्व आहे. म्हणजे इट्स अ व्हेरी न्यूट्रल नंबर. आणि त्यांची एनर्जी पण जी आहे ना ती खूप लाईट हार्टेड आहे. आय टेल यू वाय. बुधाला आपण राजकुमार किंवा कुमार ग्रह म्हणतो. अच्छा. आणि 5 नंबर हा बुधाचा नंबर आहे. सो तुम्ही कुठल्या तरी एखाद्या मुलाला म्हणा, म्हणजे असं एक खूप इनोसंट बाळ एखादं, ना त्याला कोणाबद्दल ईर्ष्या असते, ना त्याला कुठल्या कोणाला तरी काहीतरी म्हणजे असं ग्रजेस नसतात. हा, ग्रजेस नसतात, ना त्याच्या मनावरती असे काही संस्कार असतात की बाबा मी ह्याचा उद्या बदला घेणार आहे. सो दे आर लिव्हिंग इन द प्रेझेंट अँड आय थिंक एनीबडी, आय मीन नॉट जस्ट नंबर 5, एनीबडी हू लिव्स इन द प्रेझेंट दे कॅन बी व्हेरी हॅपी. कारण एक तर प्रॉब्लेम आता आजकाल हा आहे की एकतर झालेल्या गोष्टींबद्दल दुःख आणि येणाऱ्या गोष्टी पुढे काय होईल त्याची भीती, म्हणजे दुःख आणि भीती ह्याच्यामध्ये आपण सँडविच झालेलो आहे. सो आपण जर का नीट बघितलं तर आपण प्रेझेंटमध्ये किती वेळ राहतो? हार्डली मे बी फॉर अ मिनिट. सो ही बुधाची 5 नंबरची ही जी रास आहे ही लोक बऱ्यापैकी एकदम सॉर्टेड असतात. त्यांना फार काही असं फार लॉंग टर्म विचार केलाय आणि मग मी त्याला फार ओव्हर थिंक केलंय असं काही ते करत नाहीत. दो दे हॅव देअर अजेंडा ऑन देअर माइंड, पण ते खूप लाईट हार्टेड असतात. आणि सगळ्यात चांगली गोष्ट अशी म्हणजे 5 नंबरवाल्यांची की ते ज्या ग्रहांबरोबर जाऊन बसतात किंवा ज्या लोकांबरोबर, दे कॅन ऍक्च्युअली बी व्हेरी कंटिजियस विथ देअर एनर्जी, देअर स्माइल, देअर ह्युमरसनेस. कारण की ते खूप ह्युमरस असतात. आपण त्यांची विनोद बुद्धी छान असते असं म्हणू शकू. बोलतात म्हणजे आपल्याला 5 ग्रुपमध्ये आपल्याला कळू शकतो, जर का एक सारखा हसवत असेल आणि बोलत असेल तर तो नंबर 5 नक्कीच असू शकतो मित्रांमध्ये आणि सगळ्यात आवडता. 5 नंबर तर सगळ्यांचं आजकालचं लहान मुलांपासून ते मोठ्यांचं विराट कोहली नंबर 5. आणि त्याचे बघितलेत व्हिडिओ, तो व्हिडिओ फुल टाइमपास करत असतो आणि टाइमपास आहे आणि ही इज व्हेरी लाईट हार्टेड. सो ही इज डान्सिंग ऑन द ग्राउंड, ही इज कीपिंग दॅट एनर्जी हाय. सो सगळं माहोल एकदम बनवून ठेवणं. सो ही इज लाईक दॅट. असं धीर गंभीर चेहरा तुम्ही कधी विराटचा बघितलाच नसेल. चिडलेलाच असतो. सो ही इज अ टिपिकल एक्झाम्पल ऑफ नंबर 5. सो इट्स लाईक दॅट. मग 5 नंबरचं काय सगळ्यांशीच जमतं का काय? म्हणजे जसं तो फ्रेंडली नंबर आहे, फ्रेंडली नंबर आहे. 5 नंबरचं थोडंसं
होऊ शकतं ते 7 नंबर वाल्यांशी, कारण 7 नंबर वाल्यांची एवढी हायपर एनर्जी नसते. दे आर व्हेरी कूल अँड काम अँड व्हेरी ओव्हर थिंकर्स ओके. आणि कमी बोलणं प्रिफर करतात. मग हे 5 आणि 7 एकत्र आले तर ते जरा वियर्ड कॉम्बिनेशन होतं, की एक चपर कंटिन्यू बोलतोय आणि एकाला की अरे प्लीज लिव्ह मी अलोन, आय वॉन्ट टू बी अलोन. सो ह्या नंबरचं थोडंसं कॉन्फ्लिक्ट होऊ शकतो एनर्जी वाईज. एनर्जी. अदरवाईज 5 हा मॅजिकल नंबर आहे, हा कोणाबरोबरही म्हणजे छान चालतो. असं आहे की काही नंबर्स काही रंग असतात ते अगदी कशावरही जातात, लाईक पीच कलर ऑर समथिंग, तसा तो कलर आहे. 5. आणि जर का आपल्याला असं बघायचं झालं की ह्याचा नंबर कुठला म्हणजे कलर कुठला आहे 5 नंबरचा, तर तो ग्रीन कलर आहे. सो या त्यानंतरचा जो नंबर आहे, जसं 5 मॅजिकल आहे, तसं आजकाल सगळेजण सांगतात 6 इज अ मॅजिकल नंबर. मग 24 हातावर लिहिण्यापासून सगळं की 24 आणि Correct, लाईक व्हेरी correct. लकी नंबर. करेक्ट. खरंच तो तसा तेवढा लकी नंबर आहे का काय आहे त्याचं गणित? हो, हे मी ऍग्री करते की ही जर का टोटल आली तर बऱ्यापैकी लाईफ पाथ जो आहे तर तो स्मूथ होतो. हम्म. आता इथे 2 गोष्टी आहेत. काही लोक जन्मतात त्यांना खूप कष्टाने मिळतं. आता हा प्रत्येकाच्या नशिबाचा भाग आहे की त्यांना यशापर्यंत पोहोचण्यासाठी शिडी मिळतीये, ऍक्सिलेटर मिळतोय का एलिव्हेटर मिळतोय म्हणजे लिफ्ट मिळतीये, हा तुमच्या नशिबाचा भाग आहे. पण इफ यू आर बॉर्न ऑन लेस चॅलेंजेस नंबर, तर मग तुमचा जो स्ट्रगल आहे तो बऱ्यापैकी कट डाऊन होतो. असं आतापर्यंतचा माझ्या रिसर्च मधला आहे. म्हणजे आतापर्यंत मी कधी कोणाला 24, 15 किंवा अशा नंबरच्या 6 लोकांना. नंबरच्या लोकांना खूप जास्त ट्रबल्ड लाईफ वगैरे असं मी नाही बघितलं. हा, छोटे मोठे चॅलेंजेस लाईक एव्हरीबडी हॅव इन देअर लाईफ, पण अदरवाईज मोस्टली जर का खूप अफ्लिक्टेड चार्ज असतील तर फर्स्ट आय से देअर बर्थ डेट काय. सो ती खूपदा डिफिकल्ट असते आणि त्यांच्या चार्टमध्ये ते रिफ्लेक्ट पण करतं. एखादा कार्मिक चार्ट असतो आणि एखाद्याचा एकदम इझी गोईंग. मग कधीतरी लोक विचारतात की आम्हाला आता नोकरी चेंज करायची आहे तर आम्ही करू का. सो इट्स लाईक व्हेरी इझी, त्यांचं सगळं वेळेत होतं. 6 नंबर का एवढा विशेष आहे, का तर तो शुक्राचा नंबर आहे. आणि मला असं वाटतं की नेम, फेम, पैसा आणि प्रेम कोणाला नकोय. सो दीज आर द ओनली 4 आस्पेक्ट मी असं म्हणेल की ज्यांना तुम्हाला फुलफिलिंग वाटतं तुमचं लाईफ. यू कॅन फील कम्प्लीट. यू कॅन फील कम्प्लीट वेन यू हॅव समवन टू लव्ह यू. यू हॅव फील कम्प्लीट वेन तुमचा खिसा छान भरलेला पैशाने. यू कॅन स्पेंड व्हॉट एव्हर यू वॉन्ट, यू कॅन बाय Correct. व्हॉट एव्हर यू वॉन्ट. आणि एक ती जी लॅकिंग एनर्जी आहे ना, एक मनामध्ये कायम असं वाटत राहणं की अरे माझ्याकडे हे नव्हतं, अदरवाईज मी ते केलं असतं. ते ह्या लोकांना तसं म्हणावं लागत नाही, कारण बाय गॉड ग्रेस त्या नंबरची एनर्जी त्यांना कायम साथ देते. वाव. तर त्यामुळे आपण असं म्हणतो की 24 आकडा आहे, कारण 2 आणि 4 मिळून 6 आकडा बनतो आणि 15 सुद्धा, 1 आणि 5. 5. 1 हा सूर्य आणि 5 हा बुध आहे, तर तो परत बुधादित्य योग पण बनला. आणि आकडा परत तो तसा आहेच की 6. बरोबर. सो माधुरी दीक्षित 15 आहे. सो शी इज रूल्ड बाय सचिन तेंडुलकर आहे. एक्झॅक्टली. सो दे आर लाईक ही इज द किंग इन द एरिया ऑफ क्रिकेट. आणि माधुरी दीक्षित तर लाईक शी हॅज रूल्ड द बॉलिवूड ऍक्च्युअली करेक्ट. फॉर सच अ लॉंग टाइम. आणि दे आर स्टील, तुम्ही जर काही बघितलं दोघांमध्ये सचिन आणि माधुरी, दे हॅव स्टॉप एजिंग. तुम्ही जर का हे बघितलं की सचिन अजून तसाच म्हणजे लाईक इट्स स्टील लाईक वी कॅनॉट सी देम ग्रोईंग ओल्ड करेक्ट. लाईक अदर पीपल. ऑफकोर्स लाईक एव्हरीबडी गेट्स ओल्ड, पण ह्या लोकांमध्ये एक असं की चार्ममुळे ना, त्यांच्या इनर चार्ममुळे दे ऑलवेज बी लुक व्हेरी यंग अँड व्हेरी चार्मिंग अँड दे अट्रॅक्ट अ लॉट ऑफ पीपल. येस. पण मग त्यांची कोणाशी मैत्री छान होते? त्यांचं खूप छान जमतं 9, कारण की शुक्र आणि 9, कारण की शुक्र प्रेम आणि मंगळ इज ऑल ऊर्जा आणि एनर्जी. आणि 3 त्यांच्याशी छान जमतं आणि 5 शी पण जमतं. 3, 6, 9 मग 3, 6, 9 हा मॅजिकल नंबरच आहे. म्हणजे खूपदा असं आहे की 3, 6, 9 हा टेस्लानी त्याच वेळेस रिसर्चरनी सांगितलं होतं की 3, 6, 9 ला आपण अट्यून का करावी ती एनर्जी. म्हणजे खूपदा आजकाल सांगतात की तुम्हाला मॅनिफेस्ट करायचंय तर तुम्ही सकाळी 23 तीनदा लिहा, दुपारी 6 वेळा आणि रात्री 9 वेळा. सो इट्स लाईक मल्टिप्लाइंग. 3, 6 आणि 9 दे आर ऑन अ मल्टिप्लाय. त्याला आपण फिबोनाची सिरीजचा पण आधार घेऊ शकतो. त्यानंतर पुढचा नंबर आहे तो 7. सो हाऊ वुड यू डिफाईन दॅट? 7 नंबर जर का तुम्हाला म्हणजे जर का जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही फक्त क्लोजली वॉच करा महेंद्रसिंग धोनीला. ओके. सो जर का 7 नंबरची जर का एनर्जी आपल्याला बघायची झाली, दे आर व्हेरी स्विफ्ट, दे आर व्हेरी फास्ट, बट नॉट नेसेसरीली की ते त्याचा गाजावाजा करतील. सो त्यांच्याकडे नॉलेज आहे, कारण की 7 नंबर हा सायकिक नंबर आपण मानतो. सायकोपॅथ ना, सायकिक. आता तुम्ही म्हणाल की काही लोक म्हणतील मला मॅडम सायकिक म्हटलं का. सायकिक, सायकोपॅथ आणि सायकिक दीज आर 2 डिफरंट. करेक्ट. कारण की 7 नंबरला जी एनर्जी आहे ती केतू आणि नेपच्यून दोघांची आहे.
सो इथे त्या लोकांना थोडीशी इंट्युशन पॉवर खूप जास्त असते. दे कॅन प्रिडिक्ट व्हॉट कॅन हॅपन. दे कॅन अलाइन त्यांचं लाईफ तशा प्रकारे ते मस्त छान करू शकतात. आणि 7 नंबरचं व्यक्ती तुमच्या घरात जर का कोणी असेल तर तुम्ही त्यांचं ऐकलं पाहिजे, बिकॉज देअर इंट्युशन अँड गट फिलिंग इज फार मोर ग्रेटर दॅन एनीबडी एल्स इन द वर्ल्ड. कारण की 7 नंबरमध्ये जी अशी सायकिक पॉवर असते ना, असं खूपदा म्हणतात की जेव्हा तुम्हाला असं आतनं वाटतं की हे करू नये, तेव्हा तुम्ही ते नाही केलं पाहिजे. बिकॉज देअर इज सम रिझन, देअर इज सम इनर व्हॉइस दॅट यू आर टेलिंग. काही लोकांना इनर व्हॉइस ऐकता येतो, काही लोक ते ओव्हरलुक करतात. असतो सगळ्यांकडे. 7 नंबरची जी लोक आहेत, दे आर द मास्टर माइंड टू लिसन टू देअर इनर व्हॉइसेस. त्यामुळे 7 नंबर ही खूप कामिंग एनर्जी आहे. स्पिरिच्युअलिटी हिलिंग मध्ये खूप छान करतात ही लोक. ती लोक बोलायला लागली की असं वाटतं की ऐकत राहावं. एक तर ती खूप कमी बोलतात. स्पिरिच्युअल अलामध्ये खूप छान जातात. रिसर्च मध्ये छान वर्क करू शकतात. स्पोर्ट्स मध्ये दे कॅन डू वंडर्स, बिकॉज केतू इज लाईक इट्स लाईक अ व्हेरी कटिंग एनर्जी. करेक्ट. आणि स्पोर्ट्स मध्ये जर का ते गेले, सो दे कॅन ऍक्च्युअली चॅनलाइज त्यांची जी आतली ऊर्जा आहे ती खूप छान चॅनलाइज होते तिथे. महेंद्रसिंग धोनींचं मी मुद्दामून उदाहरण ह्यासाठी दिलं की मॅच मध्ये ते जे काही व्हॉट ही कॅन प्रिडिक्ट, किंवा फिल्डिंग लावल्यानंतर की इथे पुढे मारल्यानंतर हा कॅच इकडे जाणारच आहे, किंवा हा क्लीन बोल्ड होणारच आहे, किंवा द काइंड ऑफ त्यांचं तर रेकॉर्ड आहे 0. आपण Fastest. अजून डोळ्याचं पातळ लवतो न लवतो तोपर्यंत तो बोल्ड झालेला असतो. Correct. म्हणजे इन दॅट फ्रॅक्शन ऑफ सेकंड. अँड ही इज व्हॉट लाईक 40+. सो इट्स सो अनबिलिव्हेबल की ऍट दिस एज ही इज हॅव्हिंग दॅट मच अ ट्रिमंडस एनर्जी Yes. अँड दॅट स्विफ्टनेस. सो दॅट इज व्हॉट केतू इज. दे हॅव एव्हरीथिंग इन देम, पण ते फक्त वेळ आल्यावरती बाहेर काढतात. ते असं एरवी त्याचा शो ऑफ करत नाही. राईट. त्यानंतर जो नंबर येतो त्या नंबरचा एक ऑलरेडी एक दहशत आहे सगळीकडे, दॅट इज नंबर 8. पण ऍट द सेम टाइम तो इन्फिनिटी पण नंबर आहे ना. करेक्ट. कारण त्याला Infinity चा. व्हर्टिकल पोझिशनचा आपण त्याला हॉरिझॉन्टल केला It की is तो infinity. इन्फिनिटी जातो. करेक्ट. सो दॅट्स वाय आपण इथे परत तेच वाक्य मी वापरेन की ह्या लोकांसाठी रादर दॅन स्पीड द डिरेक्शन इज मोर इम्पॉर्टंट. कारण 8 नंबर असल्यामुळे दे आर एनी हाऊ इज रूल्ड बाय सॅटर्न. त्यामुळे त्यांचं असं असतं की काम हे पटकन होणार नाही, हे त्यांनी आपल्या मनाशी खुणगाठ बांधलेली आहेच. पण मग खूपदा असं होतं की ह्यामुळे ते डिप्रेशनचे शिकार होऊ शकतात. अपसेट झाल्यामुळे किंवा सेल्फ डाऊट असल्यामुळे खूपदा असं होतं की ती लोक मग एकदम उदासीनकडे जाऊन आहे ते पण करणं सोडून देतात. अँड दॅट्स ऍक्च्युअली द स्टार्ट, की त्या व्यक्तीचं पतन तिथून स्टार्ट होतं. कारण शनी तुम्हाला काय सांगतोय की शनी हा डिलेचा कारक आहे. ऍट द सेम टाइम त्याचा निगेटिव्ह ट्रेट हा पण आहे की तो औदासीन्य आणि उदासीनतेचा पण कारक आहे. मग एकाच ग्रहाच्या तुम्हाला कुठल्या एनर्जी ट्यून करायच्यात, म्हणजे तुम्हाला पूर्वेकडे जायचंय का पश्चिमेकडे जायचंय. तुम्ही पूर्वेकडे गेलात तर तुम्हाला वेगळा देश लागेल, पश्चिमेकडे गेलात तर तुम्हाला वेगळा देश लागेल. तसंच शनीला तुम्हाला मध्य ठेवून तुम्हाला त्याच्या कुठल्या एनर्जीजना बूस्ट करायचंय हे तुमच्या ओव्हरऑल इनर इंजिनिअरिंग वरती ठरेल. म्हणजे आता खूपदा शनीची लोक आहेत, ती सकाळी लवकर जर का नाही उठली तर ते त्यांचं शनी अजून वाईट करून घेतात. कारण की शनीसाठी एक बेस्ट रेमेडी आहे. तुम्ही किती थकलेला असाल, आजारी असाल, तुम्हाला मूड असेल किंवा नसेल, मूडचा ह्या लोकांशी संबंध नसतोच. कारण शनी हा टास्क मास्टर आहे. जसा चाबूक घेऊन एखादा माणूस म्हणतो की नाही उठ, तुला आता हे करायचंच आहे. सो ही इज लाईक अ टास्क मास्टर. सो इथे दया माया ऍब्सोल्युटली काहीच नाही. इथं मायेला थारा अजिबात नाही. अँड दॅट्स द रिझन लोकांमध्ये भीती आहे शनीबद्दल, कारण की लोक त्याला क्रूर ग्रह मानतात. पण परत म्हणजे हॅव्हिंग सेड दॅट, ती भीती मी समजू शकते. अर्थात लोकांना त्याचे तसे एक्सपिरियन्सेस येतात. पण त्याच गोष्टीला जर का एका माणसाने कंटिन्यू आपलं रुटीन सेट ठेवलं, अर्ली राईज म्हणजे लवकर उठणं, स्वतःच्या फ्लॉज वरती काम करणं आणि तीच गोष्ट सातत्याने करणं, म्हणजे 10 दिवस नाही, 1 वर्ष, 2 वर्ष, 3, आणि अल्टिमेटली ऍट सम पॉइंट ऑफ टाइम दे बिकम मास्टर ऑफ इट. कारण शनी द्यायला उशीर करतो पण तो देताना भरभरून देतो. सो त्यासाठी ते एक वाक्य इंग्लिशमध्ये दॅट सॅटर्न कॅन डिले द थिंग्स बट इट कॅन नेव्हर डिनाय द थिंग. सो डिनायल इज कम्प्लीट, तुला मिळणारच नाही. डिले इज आज नाही. मतलब आपण हिंदीमध्ये म्हणतो ना की भगवान के घर देर है लेकिन अंधेर नाही. तसं शनीच्या घरी देर है लेकिन वहां पे अंधेर नाही. सो त्यासाठी तुम्हाला थोडंसं वर्क करावं लागतं. ह्या लोकांचा जो लहानपणाचा एक 15 ते 16 वर्षाचा काळ आहे ना, हा
घरातले तंटे, घरामधले काही फॅमिली डिस्प्यूट्स आणि त्यातला ह्यांच्या सायकिक वरती परिणाम ह्या सगळ्याचा जातो. कारण की ह्या लोकांना फक्त आतली औदासीन्य नाहीये, ह्यांना बाकीची लोक पण तशीच मिळतात हम्म. की ज्यांना ती अजून खूप जास्त नैराश्याच्या गर्ततेमध्ये ढकलून देते. सो हे खूप मॅटर करतं की जर का तुमच्या घरात कोणी 8 नंबर असेल, सो यू ट्राय टू cheer up with them, like त्यांच्या जवळ जर का 5 नंबरचा कोणी असेल, सो दे कॅन मेक देअर एनर्जी क्वाईट लाइटर. हम्म. थोडंसं एक बालिशपणा किंवा आपण त्याला म्हणू की एक इनोसन्स त्यांच्यामध्ये आणला, तर त्यांच्यामध्ये जी एक धीर गंभीर वृत्ती आहे ती जर का थोडीशी कट केली तर ते पटकन पुढे जाऊ शकतात. कारण आपण असं म्हणतो ना भार्गवी की इट्स नॉट द प्रॉब्लेम दॅट इज व्हेरी बिग, इट्स द एस्टिमेशन ऑफ द प्रॉब्लेम दॅट यू आर कोटिंग. म्हणजे प्रश्न तेवढा मोठा नाहीच आहे जेवढं तुम्ही त्याचा कोट करताय. सो तुम्ही ते किती म्हणजे असं रोज घरात तोंड पाडून बसणार आहात का, तुम्ही यू जस्ट शेकअप युअर बॉडी अँड ट्राय टू सोशलाइज विथ द पीपल. आणि सोशलायझिंग केल्यामुळे तुम्हाला अजून एक कळतं की आपण एकटेच त्रासलेले आणि रंजलेले गांजले नाही आहोत. सगळ्यांच्याच आयुष्यात काही ना काहीतरी प्रॉब्लेम हे आहेत. सो सुखी ऍक्च्युली कोणीच नाही. मग सुख कुठे आहे? तर सुख हे मानण्यावर आहे. मग तुम्ही ते कधी मानणार आहात? आज, उद्या? त्याला मुहूर्त काढणार आहात. सो तो एक मुद्दा आहे. तर 8 नंबरच्या लोकांनी त्यावरती काम करावं. त्याचं उदाहरण एखादा 8 नंबर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले नरेंद्र मोदी, द पीएम ऑफ Minister. इंडिया, प्राईम मिनिस्टर ऑफ नरेंद्र मोदी. सो तुम्ही जर का त्यांचे काही ऐकले इंटरव्ह्यू, सो ही इज हॅव्हिंग अ व्हेरी स्ट्रिक्ट रुटीन. त्यांची डाएट आणि ह्या वयात सुद्धा अजून ते आपल्याला योगा डेला दिसतात योगा करताना. सो असं नाहीये की वय झालंय आता मी बसूनच राहतो. सो ही इज कम्प्लिटली डेडिकेटेड टू हिज रुटीन डे अँड नाईट. म्हणजे एखाद्या लिटरली यंग माणसाला लाजवेल असं हेक्टिक त्यांचं रुटीन आहे. आपण दमून जाऊ ऍक्च्युली बघायला गेलं तर. सो दे हॅव सो मेनी थिंग्स लाइंड अप. हे तुम्ही विदाउट क्रिटिक बाजूला ठेवून विचार करा त्या व्यक्तीचा. सो यू विल अंडरस्टँड की 8 नंबरची एनर्जी त्यांनी कशी मेंटेन केलेली आहे. अगेन यू कॅन अंडरस्टँड की त्या व्यक्तीच्या आयुष्यातही बरेच चॅलेंजेस होते. ऑफकोर्स द लाईफ वॉज नॉट बेड ऑफ रोजेस फॉर हिम, बट अल्टिमेटली ही इज रुलिंग वन नेशन राईट नाव. सो इट सेज अ व्हॉल्यूम ऍक्च्युअली. आणि आता शेवटचा आणि सगळ्यात मोठा नंबर इज 9. 9 नंबर मॅजिकल नंबर आहे. हा स्वतःचा माझा फेवरेट नंबर आहे. सो आय टेल यू वाय. आपल्याला सगळ्यांना आपण शाळेत असताना 9चे पाढे म्हणायचो. 9 एके 9, 9 दुने 18. तुम्ही ह्याची एक टोटल करत जावा शेवटपर्यंत. तुम्हाला एक सापडेन की ह्या 9च्या पाड्यामध्ये सगळ्यांच्या टोटलचा शेवटी 9च येतो. सो यू विल अंडरस्टँड वाय द 9 इज सो इम्पॉर्टंट. अगदी जपाच्या माळेमध्ये सुद्धा 108 बीड्स असतात. 108 ची टोटल परत 9च होते. तुम्ही काहीही करा, अल्टिमेटली इट इज कमिंग टू 9 बघायला गेलं तर. सो दॅट्स वाय आय एम नॉट व्हेरी बायस अँड स्केप्टिकल अबाउट द नंबर्स. पण 9 हा पर्सनली माझा छान वाटणारा नंबर आहे. मॅजिकल नंबर 24 असू दे, 6 असू दे, बट 9 बिकॉज सी अंडरस्टँड यू हॅव लॉट ऑफ प्लॅन्स इन युअर माइंड. तुमच्या डोक्यात खूप छान आहेत की उद्या मला हा करायचंय, उद्या मला हा पॉडकास्ट करायचा आहे, उद्या मला हा इंटरव्ह्यू द्यायचा आहे, उद्या मला हे काम करायचंय. पण हे डोक्यात आहे, हे डोक्यातच आहे. हे कायम डोक्यातच राहिलं आणि इफ यू कॅनॉट टेक द ऍक्शन, तर हे कधी होईल का? हे नाही होणार. सो ऍक्शन ओरिएंटेड जर का कुठला नंबर असेल तर तो 9 आहे. तुम्ही त्यांना सांगा हे करायचं, दे विल फिनिश इट अप लाईक विदिन टाइम. सो त्यांची एक चांगली गोष्ट अशी की ते असं भिजत घोंगडं ठेवत नाहीत की आज नको जाऊ दे, उद्या बघू, उद्या नको जाऊ दे, परवा बघू, उद्या हे करायचंय का तर मी हे करून टाकणार, मग त्याचा आउटकम काही येऊ दे. सो दॅट्स द रिझन की 9 ही ऊर्जा 1 बरोबर खूप छान जाते, 3 बरोबर पण छान जाते. कारण काय, 1 हा राजा आहे, 3 हे गुरु म्हणजे गुरु बृहस्पती. आणि हे पूर्वी राजाच्या दरबारात बघा एक समुपदेशक किंवा उपदेशक किंवा अगदी त्यांना सल्लागार असायचे. राजांचा सल्लागार होता ना पूर्वी, सल्लागार ही पद होतं तिथं. हे कोण येतं, हे 3 नंबर आहेत. आणि शेवटी हे दोघं जण मिळून ज्यांना ते सांगणार आहेत की आपल्याला आपल्या राज्यासाठी आणि राष्ट्रासाठी हे करायचंय, तर ऑफकोर्स ते कोणाकडून करून घेणार आहेत, तर सेनापती. दॅट इज अगेन 9. दॅट्स वाय आपण खूप इंटरेस्टिंगली बघितलं तर 9 नंबरचे लोक आहेत, त्यांची एनर्जी इतकी सुमार असते आणि दे आर क्वाईट फिजिकली बिल्ड खूप छान असतो. त्यांना दुखणं खुपणं लागणं होतंच, कारण 9 नंबर म्हटलं की तुम्हाला कधी ना कधी काहीतरी ते इंजुरी ही धडपडीमुळे होतेच. कारण ती लोक जर का जागेवर बसत नाहीयेत तर तुम्हाला लागणारच आहे, तुम्हाला काही ना काहीतरी होणार आहे. सो दे आर ऑल्सो सम टाइम इंजुरी प्रोन. जर का नीट विचारपूर्वक नाही केलं तर.
ह्याचं खूप छान उदाहरण आहे ते म्हणजे 9 सप्टेंबर तर सबसे बडे खिलाडी म्हणजे अक्षय कुमार. ओ सो ओके. अक्षय कुमारचे जे सगळे मूवीज आहेत, खिलाडी नंबर 1, सबसे बडा खिलाडी, असे सगळे खिलाडी, इंटरनॅशनल खिलाडी वगैरे. इंटरनॅशनल हा. खिलाडी वगैरे. सो ह्यात खिलाडी हा वर्ड कायम आहे इफ यू सी. सो हा नंबर 9 जो आहे ना, इट इज रूल्ड बाय मार्स. सो दीज पीपल आर व्हेरी एनर्जेटिक आणि स्पोर्ट्समध्ये खूप छान करतात ही लोक, रादर सगळ्याच फील्डमध्ये. पण जिथे फिजिकल मुवमेंट आहे, सो दीज पीपल कॅन ऍक्च्युली, कारण तुम्ही जर का बघितलं तर अक्षय कुमार स्वतःचे स्टंट स्वतः करायचा. करेक्ट. ही नेव्हर यूज डमी ऍक्च्युली. सो हे त्याच्यामध्ये गट्स आणि डेअरिंग कशामुळे आलं? बिकॉज ऑफ द नंबर 9. आणि आता हे वर्ष आपण भार्गवी आहोत ते पण नंबर 9 मंगळ मध्ये. हो मंगळ आहे. 2029 इज अ इयर ऑफ पर्टिक्युलर Okay. नंबर 9. पण मग ही न्यूमरोलॉजी आणि ऍस्ट्रोलॉजी अशी एका हातात हात घालून जाते का? ऍक्च्युली जाते. म्हणजे खूपदा असं लोक फक्त म्हणतात की मी न्यूमरोलॉजीवरनं तुमचं सगळं प्रिडिक्शन सांगतो आणि काय. बट ऍक्च्युली इट्स नॉट ट्रू, बिकॉज आय टेल यू द कपल ऑफ केस स्टडीज Yes, फॉर द please. रेफरन्स, कारण आपल्या प्रेक्षकांना पण ते समजेल. की सपोज 5 नंबरची एखादी व्यक्ती आहे आणि त्याच बिल्डिंगमध्ये राहणारे 5 नंबरचे 6-7 लोक असू शकतात की ज्यांची टोटल 5 होतीये. हम्म. पण सगळ्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी त्या वर्षातल्या सेम नसणार आहेत. काही जणांची मुलं शिकायला बाहेर परदेशी जातील, काही लोकांची लग्न ठरतील, काही लोक दे मे हॅव लूज देअर नियर ऑर डिअर वन्स बिकॉज ऑफ सम मिशॅप, की त्यांच्या आयुष्यात काहीतरी होऊ शकतं. मग 5 नंबरवरनं आपण असं जनरलाइज करू शकत नाही की ह्या वर्षी किंवा येत्या 1-2 वर्षात तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी एक थोडंसं वेगळं काहीतरी वेगळं घडणार. काहीतरी वळण होऊ शकतं. सो यू नीड टू बी बिट केअरफुल अबाउट दोज इयर्स. हम्म. आणि यू कॅन टेक अर्ली प्रिकॉशन फॉर दॅट, ऑर यू कॅन प्लॅन युअर लाईफ सच दॅट की तुम्ही ते थोडंसं इज आउट करू शकाल. सो अशा केसमध्ये मला असं वाटतं की न्यूमरोलॉजी हे आपण एक पेडेस्टल पर्यंत ठेवावं. इट कॅनॉट चेंज एनीबडीज डेस्टिनी. पण जी तुमच्यात कमतरता आहे ते भरून काढण्यासाठी तुम्ही वापर करू शकता. येस. सो न्यूमरोलॉजी तुम्हाला एक पाथ दाखवू शकते की Correct. हा पाथ तुम्ही घ्या. पण त्या पाथवरनं चालायचं कसं हे मात्र तुम्हाला ऍस्ट्रोलॉजी सोबत घेऊन बरेच वेळेला लाईट ऑफ द करावं लाईट लागते. दाखवते. एक्झॅक्टली Yes, एक्झॅक्टली. त्यामुळे कारण हे- की न्यूमरोलॉजी मधनं आपल्याला दशा महादशा ग्रहांची स्ट्रेंथ ही आपल्याला न्यूमरोलॉजी मधनं काढणं केवळ अशक्य आहे. म्हणूनच मी स्टार्टिंगला म्हणाले की हा एक खूप प्रायमरी एक्सरे आहे एखाद्याच्या पूर्ण कर्माच्या बॉडीचा. हम्म. आणि हेच पत्रिका जेव्हा ज्योतिषी म्हणजे माझ्यासारखे ज्योतिषी जेव्हा मांडतात तेव्हा त्यांना सिटी आणि एमआरआय मधनं जेवढं क्लिअरली दिसतं तेवढं आम्हाला त्या पत्रिकेतनं जास्त क्लिअरली दिसतं. दिसतं. त्यामुळे आपण आज शिकलो एक्सरे बद्दल की माणसाचा एक्सरे कसा असतो, तसा नंबरचा एक्सरे कसा असतो आणि तो माणूस कसा असेल. अजूनही काही विषयांवर तुमच्याशी आम्हाला गप्पा मारायच्या, पण त्या नक्कीच पुढच्या पॉडकास्टमध्ये. तेव्हा भेटूया पुढच्या एका नवीन इंटरेस्टिंग विषयाला घेऊन. थँक्यू.